नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, AFOचे जे ॲस्पिरंट असतील त्यांच्यासाठी अतिशय महत्त्वाचा दिवस जो आजचा तो म्हणजेच आज महाराष्ट्र कृषी दिन आहे आणि त्याचबरोबर आपलं जे काही नोटिफिकेशन असेल AFOचं ज्याच्यावरती सगळे ॲग्रिकल्चरचे जे मुलं असतील ते मॅक्सिमम जे वाट पाहत असतात तर ते म्हणजेच हे AFOचं नोटिफिकेशन म्हणजे स्पेशलिस्ट ऑफिसरचं नोटिफिकेशन ते आज आपण एकदम डिटेलमध्ये पाहणार आहे। त्याच्यामध्ये काय काय गोष्टी आहेत काय काय नाही, एकदम जे नवीन असतील त्यांना काही गोष्टी माहीत नसतात, कारण का त्यांचं एक तर आत्ताच जस्ट ग्रॅज्युएशन झालं आहे, यावर्षी थोडासा लवकर पेपर असल्यामुळे त्यांना काही गोष्टी नोटिफिकेशन मधल्या माहीत नसतात, त्या सुद्धा आपण डिटेल पाहणार आहे, सगळ्या गोष्टी इथं व्यवस्थित समजून घेणार आहे। आता जे नोटिफिकेशन काल आलेलं आहे रात्री हे नोटिफिकेशन स्पेशलिस्ट ऑफिसरसाठी म्हणजेच याच्यामध्ये फक्त ॲग्रिकल्चर फील्ड ऑफिसर नाही, त्याच्यामध्ये IT ऑफिसर असेल, राजभाषा असेल, लॉ ऑफिसर असेल, HR असेल, असे सगळे जे स्पेशलिस्ट ऑफिसर असतील त्यांच्यासाठी ह्या जागा आहेत तर त्यांच्यासाठी हे नोटिफिकेशन आहे। तर स्पेशलिस्ट ऑफिसरमध्ये IT ऑफिसर येतो स्केल 1, त्याच्यानंतर ॲग्रिकल्चर फील्ड ऑफिसर, राजभाषा अधिकारी, लॉ ऑफिसर, HR किंवा पर्सनल ऑफिसर, त्याच्यानंतर मार्केटिंग ऑफिसर, अशा ह्या 6 पदासाठी स्पेशलिस्ट ऑफिसर मध्ये भरती होत असते आता याच्या महत्त्वाच्या ज्या डेट्स असतील त्या सगळ्यात महत्त्वाच्या असतील ते म्हणजेच काय, तुमची जे फॉर्मचं रजिस्ट्रेशन असेल किंवा जे फॉर्म भरण्याची सुरुवात जी असेल ही आजपासून म्हणजेच 1/7/2025 पासून ते तुमच्या 21/7/2025 पर्यंत, ही डेट लक्षात ठेवा, 21/7/2025 या डेट पर्यंत चालणार आहे 1/7/2025 पासून 21/7/2025 पर्यंत लगेच फॉर्म भरायला सुरुवात करू नका, थोडंसं थांबा, व्यवस्थितपणे ते नोटिफिकेशन पहा, त्याच्यानंतर हा व्हिडिओ पहा, त्याच्यानंतर फॉर्म भरा। लगेच बसले चुका केल्या तर त्या चुका महागात पडतील, डबल फॉर्म तुम्हाला भरावं लागेल तर हे झालं डेटच्या बाबतीत। त्याच्यानंतर जे काय पेमेंट असेल ते सुद्धा आजपासून ते तुमच्या 21 तारखेपर्यंत कधीही तुम्ही करू शकतात। त्याच्यानंतर कॉल लेटर जे असतील प्री एक्झामसाठी तर ऑगस्टमध्येच येतील, त्याच्यानंतर ऑनलाईन एक्झामिनेशन प्रीची जी असेल ती ऑगस्टमध्येच असेल। 30 ऑगस्ट आपल्याला दिलेली डेट तर टेंटेटिव्ह डेट आहे, ते 30 ऑगस्ट 2025 आपला पेपर होणार आहे, तर तुमचे ऑनलाईन एक्झामची डेट येते। त्याच्यानंतर रिझल्ट जो असेल तो सप्टेंबरमध्ये लागला जाईल, जी तुमची प्री एक्झाम असेल त्याचं। त्याच्यानंतर जे ऑनलाईन एक्झाम्स जे असेल मेन्ससाठी तर मेन्सचे सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये तुमचे कॉल लेटर येतील। त्याच्यानंतर ऑनलाईन एक्झाम जे असेल मेन ही 9 नोव्हेंबरला दिलेली आपल्याला टेंटेटिव्हमध्ये, तर नोव्हेंबरमध्ये तुमची मेन्स असेल, त्याच्यामुळे मध्ये खूप सारा वेळ आहे, त्याच्यामध्ये टेन्शन नाही आपल्याला, कारण याच्यामध्ये सिलेबस पण व्यवस्थितपणे कव्हर होऊ शकतो। त्याच्यानंतर रिझल्ट जो असेल तर नोव्हेंबरमध्ये लागेल, त्याच्यानंतर इंटरव्ह्यू जो असेल डिसेंबर-जानेवारीमध्ये कंडक्ट होईल आणि त्याच्यानंतर प्रोव्हिजनल अलॉटमेंट ही तुमची जानेवारी किंवा फेब्रुवारीमध्येच असेल 2026च्या। तर हे झालं तुमच्या डेट्स, ज्या इम्पॉर्टंट डेट्स असतील त्या 1/7/2025 ते 21/7/2025 हे लक्षात ठेवा। त्याच्यानंतर पुढे गेल्यानंतर अजून आपल्याला काय महत्त्वाचं आहे, खाली तुम्हाला त्यांनी हे दिलेले इंडेक्स की कशाबद्दल कुठं माहिती वगैरे सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत। आपल्याला जे महत्त्वाचं आहे तेच आपण पाहतोय। पहिलं जे काही तुमचं व्हॅलिडिटी असेल या नोटिफिकेशनची, ही नोटिफिकेशनची व्हॅलिडिटी ही 1 वर्षासाठी असेल किंवा पुढचं जे नोटिफिकेशन येणार आहे ज्या दिवशी येईल तोपर्यंत याची व्हॅलिडिटी असेल, म्हणजेच तुमची वेटिंग लिस्ट जी असेल ती तुमची 1 वर्षापर्यंत क्लिअर होऊ शकते, हे त्यांनी याच्यामध्ये मेन्शन केलेलं आहे। 1 वर्षानंतर ऑटोमॅटिक हे जे नोटिफिकेशन असेल हे रद्द झालेलं असेल, याच्यानंतर कुठल्या प्रकारची वेटिंग लिस्ट तयार होणार नाही किंवा तिथं आली जाणार नाही त्याच्यानंतर पुढे गेल्यानंतर कॅन्डिडेट ॲडवाइज टू रेग्युलरली व्हिजिट द ऑफिशियली IBPS वेबसाईट, म्हणजेच त्यांनी सांगितलंय की जर तुम्ही फॉर्म भरला त्याच्यानंतरच्या ज्या डिटेल्स असतील तर ते या वेबसाईटवरती जाऊन चेक करायचे, www.ibps.in या सगळ्या डिटेल का सांगतो, कारण नवीन मुलं आहे म्हणून सांगतोय, कारण जे जुने मुलं असतील त्यांना सगळ्या गोष्टी माहिती आहेत पाहिजे। त्याच्यानंतर जे काही तुमचं बँक्स जे असतील, ह्या किती बँक्सनी ह्या वॅकन्सीज ज्या असतील याच्यामध्ये पार्टिसिपेट केलेलं आहे, तर या 11 बँकेत 11 ज्या नॅशनलाइज बँक असेल यांनी ही सगळी भरती IBPSला सांगितलं एवढे लोक आम्हाला पाहिजे, याच्यातल्या काही बँकांनी काढल्या काही बँकांनी काढलेले नाही आहेत त्याच्यानंतर कॉम्पेन्सेशन हे सगळ्यात महत्त्वाचं असते, ज्यावेळेस आपण कुठल्या पेपरचा अभ्यास करतो त्यावेळेस पगार आपल्याला महत्त्वाचा असतो तर पगार किती स्पेशलिस्ट ऑफिसरचा म्हणजे याच्यात सगळेच आले, याच्यामध्ये IT आलं, याच्यामध्ये जे काय ॲग्रिकल्चर फील्ड ऑफिसर आलं सगळेच आले, यांचं बेसिक जे आमच्या वेळेस 36 होतं, यावेळेस बेसिक की 48
तर बेसिक 48 आहे. तुमचा जो पगार असेल ऑन एन ॲव्हरेज 70 पर्यंत, 70, 75, 80 पर्यंत सुद्धा पगार जातो, 80, 85 पर्यंत पण पगार जातो. त्याच्यानंतर अलाउन्सेस जे असतील हे सगळ्या गोष्टी जर धरल्या तर कधी कधी हा पगार 1 लाखाला सुद्धा टच करतो. वेगवेगळ्या बँकेनुसार हा व्हॅरी होतो, पण बेसिक पगार हा तुमचा 48,480 ऑन एन ॲव्हरेज पकडून चला. 70, 75 तर सहज भेटणार आहे तुम्हाला. याच्यानंतर पुढे गेल्यानंतर जे महत्त्वाच्या गोष्टी असतील त्याच आपण पाहणार आहे. याच्यामध्ये ही एक महत्त्वाची गोष्ट आहे. याच्यामध्ये काय सांगितले त्यांनी, प्लीज नोट दॅट नो चेंज ऑफ ए कॅटेगरी अँड अदर एलिजिबिलिटी क्रायटेरिया विल बी परमिटेड ॲट एनी स्टेज आफ्टर रजिस्ट्रेशन ऑफ द ऑनलाईन ॲप्लिकेशन अँड द रिझल्ट विल बी प्रोसेस कन्सिडरिंग द कॅटेगरी विच हॅज बीन इंडिकेटेड ऑन द ऑनलाईन ॲप्लिकेशन सब्जेक्ट टू द गाईडलाईन्स ऑफ ए गव्हर्नमेंट ऑफ इंडिया. म्हणजेच तुम्ही जो फॉर्म भरताल हे सगळ्यात महत्त्वाचं आहे, कारण नंतर फॉर्म बदलायची वेळ येते. आपण जो फॉर्म भरणार असेल ते व्यवस्थित काळजीपूर्वक भरा. याच्यामध्ये कुठल्या प्रकारची कॅटेगरी असेल तर कॅटेगरी जी आहे तीच टाका. विनाकारण सर मी थर्ड इयरला आहे मला फॉर्म भरायचा आहे, मी SC मधून फॉर्म भरतो, ST मधून फॉर्म भरतो किंवा PWBD मधून फॉर्म भरतो, कारण का पैसे वाचतील. तुमची जी कॅटेगरी असेल त्याच कॅटेगरीमध्ये फॉर्म भरा, कारण का तुमचं इथं मेन्शन ज्या केलेल्या गोष्टी असतील त्याच ग्राह्य धरल्या जातील. हे लक्षात ठेवा. तुमची जी डेट असेल वगैरे सगळं पासिंग डेट वगैरे सगळं डिटेलमध्ये व्यवस्थित जे क्लिअर असेल तेच तुम्हाला भरायचं आहे. पुढे गेल्यानंतर अजून नॅशनॅलिटी जे की तुम्ही इंडियाचे सिटीजन असले पाहिजेत वगैरे वगैरे. एजेस जे की वयाची मर्यादा काय तर वयाची मर्यादा मिनिमम 20 वर्षे मिनिमम 20 वर्ष आणि मॅक्सिमम जी असेल ती तुमची 30 वर्षापर्यंत तुम्ही हे फॉर्म भरू शकतात. पण ही जी वयाची मर्यादा असेल ही वयाची मर्यादा ही ओपन कॅटेगरीसाठी आहे. ओपन कॅटेगरीसाठी आहे, हे लक्षात ठेवा. ओपन कॅटेगरीसाठी. त्याच्यामुळं इथं जे OBC असतील याच्यामध्ये रिलॅक्सेशन भेटतं, SC असतील रिलॅक्सेशन भेटल, PWBD असेल रिलॅक्सेशन भेटल, ST असेल तर रिलॅक्सेशन भेटल. म्हणजेच ज्यावेळेस तुम्ही ओपन कॅटेगरीचे असतील तेव्हा तुमचं मिनिमम एज हे 20 वर्ष असलं पाहिजे. 2/7/1995 पुढं तुमचा जन्म झालेला असला पाहिजे ओपन कॅटेगरीमधला. आणि 1/7/2005 ही जी असेल ह्या डेटपर्यंत तुमचं काय असेल बर्थ डेट असली पाहिजे. ही 20 मिनिमम एज आहे आणि मॅक्सिमम 30 आहे. जर तुम्ही OBC कॅटेगरीमधला असताल तर तुम्हाला 3 वर्षाचं रिलॅक्सेशन आहे. जर तुम्ही SC कॅटेगरीचा असताल, ST कॅटेगरीचा असताल तर तुम्हाला 5 वर्षाचं रिलॅक्सेशन आहे. आणि त्याच्यानंतर जर समजा तुम्ही हँडिकॅप वगैरे जर असताल तर तुमच्यासाठी हे 10 वर्षाचं रिलॅक्सेशन असणार आहे. एक सर्व्हिसमॅन असेल वगैरे तर त्यांच्यासाठी 5 वर्षाचं रिलॅक्सेशन आहे. तर रिलॅक्सेशन लक्षात ठेवा. EWS आणि ओपनसाठी ही वयाची मर्यादा आहे 30 वर्षापर्यंत आणि त्याचं मिनिमम हे 20 आहे, मॅक्सिमम 30 आहे. बाकी राहिलेलं तुमचं तिथं रिलॅक्सेशन दिलेलं आहे. याच्यानंतर पुढे गेल्यानंतर महत्त्वाचं, द कॅन्डिडेट सिकिंग एज रिलॅक्सेशन विल बी रिक्वायर्ड टू सबमिट नेसेसरी सर्टिफिकेट्स इन ओरिजिनल अलॉंग विथ द फोटोकॉपीज ॲट द टाइम ऑफ ए इंटरव्ह्यू अँड ॲट सबसिक्वेंट स्टेज द रिक्रुटमेंट प्रोसेस ॲज रिक्वायर्ड बाय द IBPS पार्टिसिपेटिंग बँक्स. हे डिटेल सांगण्याचं कारण जे नवीन विद्यार्थी 1-2 महिने जस्ट ग्रॅज्युएशन झालेलं आहे त्यांच्यासाठी ही सगळी माहिती खूप इम्पॉर्टंट आहे. तुम्ही जे काय कास्टचे किंवा एजेसचं जे एज सर्टिफिकेट असेल म्हणजेच तुमचं जे काय त्याच्यामध्ये 10वीचं सर्टिफिकेट असेल त्याच्यावर बर्थ डेट वगैरे जे असेल त्याच तुमच्या ग्राह्य धरल्या जातील. हे लक्षात ठेवा. जे काही तुम्ही सबमिट केलेलं असेल किंवा जे काही तुम्ही फॉर्म भरताना टाकलेलं असेल त्याच तुम्हाला सर्टिफिकेटवर डेट असल्या पाहिजेत. याच्यात बदल चालणार नाही. हे सरळ सरळ स्पष्ट सांगितलेलं, चुकून द्यायचं नाही. पुढे गेल्यानंतर in case candidate belonging to the OBC category, certificate should be specifically contain clause that candidate does not belong to the criminal section excluded from the benefits of a reservation. म्हणजे जर तुम्ही OBC असताल तर कंपल्सरी तुम्ही नॉन क्रिमिनल लागतं. तर हे लक्षात ठेवा. नॉन क्रिमिनल जर नसल, तुम्ही OBC आहेत, नॉन क्रिमिनल जर नसल, त्याचा क्लॉज जर त्या सर्टिफिकेटमध्ये नसल तर तुम्ही तिथं OBCचं रिलॅक्सेशन घेऊ शकत नाहीत. हे लक्षात ठेवा. रिलॅक्सेशन घेऊ शकत नाही. तो क्लॉज तुमचा आवश्यक आहे. ज्यावेळेस तुम्ही सर्टिफिकेट काढताना ते क्लॉज आहे का नाही ते तुम्हाला पाहायचंय. त्याच्यानंतर कॅन्डिडेट बिलॉंगिंग टू द OBC कॅटेगरी बट कमिंग अंडर द क्रिमिलियर आर नॉट एंटायटल टू द OBC रिझर्वेशन. म्हणजे जर समजा तुम्ही OBC कॅटेगरीचे तुमच्याकडे नॉन क्रिमिलियर त्याच्यामध्ये तुम्ही बसत नाहीये तर तुम्ही तिथं कुठल्याही प्रकारचं OBCचं रिलॅक्सेशन घेऊ शकत नाहीयेत. हे लक्षात ठेवा. त्याच्यानंतर OBC कॅटेगरी कॅन्डिडेट शुड
should submit the OBC certificate on the format prescribed Government of India containing non-criminal clause issue on after the 1/4/2025. बऱ्याच जणांचं म्हणणं असतंय की सर सर्टिफिकेटची डेट कधी असली पाहिजे, 1/4/2025च्या नंतरचं सर्टिफिकेट तुमचं असलं पाहिजे, 1/4/2025च्या नंतरचं, हे लक्षात ठेवा. दुसरी महत्त्वाची गोष्ट, जे गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने दिलेलं जे फॉर्मॅट असेल तर ते फॉर्मॅटमध्येच तुमचं सर्टिफिकेट असलं पाहिजे. तर या गोष्टी महत्त्वाच्या आहेत OBC कॅन्डिडेट्ससाठी. नंतर म्हणतात सर हे प्रॉब्लेम आला आणि तो प्रॉब्लेम आला, त्यांनी सरळ सरळ दिलेलं आहे 1/4/2025च्या पुढचं तुमचं OBC सर्टिफिकेट असलं पाहिजे, हे लक्षात ठेवा. याच्या पुढे गेल्यानंतर अजून महत्त्वाचं जे महत्त्वाचं आहे तेच डिसॅबिलिटीच्या सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत त्यांनी, की डिसॅबिलिटी बद्दल त्यांनी खूप काही गोष्टी दिलेल्या आहेत, ते पण सांगतो मी तुम्हाला की काय काय दिलेलं आहे. त्याच्यानंतर इकॉनॉमिकली विकर सेक्शन पा, जे EWS सर्टिफिकेट असेल तर या लक्षात ठेवा ॲन्युअली इन्कम त्यांचं 8 लाखाच्या खाली असलं पाहिजे तर ते EWS मध्ये बसतात, हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे पा. तर हे लक्षात ठेवा 8 लाखाच्या खाली. त्याच्यानंतर 8 लाखाच्या खाली उत्पन्न तर आहेच, पण तुमचं हे पण पाहिजे 5 एकर ॲग्रिकल्चर जी लँड असेल किंवा त्याच्यापेक्षा जास्त ही लँड चालणार नाही, हे लक्षात ठेवा. त्याच्यानंतर रेसिडेन्शियल फ्लॅट हे 1000 स्क्वेअर फूट किंवा त्याच्यापेक्षा जास्त असेल तर चालणार नाही. 100 स्क्वेअर फूट यार्ड्स वगैरे रेसिडेन्शियल प्लॉट 200 स्क्वेअर यार्ड्स किंवा त्याच्यापेक्षा जास्त हे चालणार नाही. तर हे लक्षात ठेवायचं. आपल्याला क्रायटेरिया EWS सर्टिफिकेटसाठी काय काय लागतो, 8 लाखाच्या खाली उत्पन्न आणि ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या असल्या पाहिजेत. पुढे गेल्यानंतर ते सुद्धा 1/4च्या नंतरचं सर्टिफिकेट घेऊन टाका, 1/4च्या EWSचं पण. त्याच्यानंतर एज्युकेशन क्वालिफिकेशन पा, 21/7/2025 पर्यंत ही डेट सगळ्यात महत्त्वाची असेल. 21/7/2025 पर्यंत तुमचं सगळं एज्युकेशन कंप्लीट असलं पाहिजे. तोपर्यंत तुमच्या हातात ते जे काय तुमचं एज्युकेशन झालेलं असेल त्याची डिग्री वगैरे सगळं तुमच्याकडे असलं पाहिजे. जे याच्यामध्ये जर IT ऑफिसरसाठी जर तुम्ही फॉर्म भरत असताल मिनिमम 20 वर्ष मॅक्सिमम 30 वर्ष पा. आता याच्यामध्ये काय क्वालिफिकेशन लागतं, 4 वर्षाची एक तर इंजिनिअरिंग लागेल, टेक्नॉलॉजी डिग्री इन कॉम्प्युटर सायन्स, कॉम्प्युटर ॲप्लिकेशन्स, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, इलेक्ट्रॉनिक्स पण चालतं, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन पण चालतं किंवा इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन पण चालतं, इलेक्ट्रॉनिक्स अँड इन्स्ट्रुमेंटेशन पण चालतं. तर हे सुद्धा चालतं किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन या सुद्धा डिग्री तिथं चालतात, हे लक्षात ठेवा. त्याच्यानं बऱ्याच जण वाटत असते ENTC चालत नाही, तर ते लक्षात ठेवा. आपण ESOचं नोटिफिकेशन पाहतोय म्हणून मी सगळ्या गोष्टी सांगतोय पा. याच्यानंतर ॲग्रिकल्चर फील्ड ऑफिसर जे आपल्यासाठी खूप महत्त्वाचं आहे, मिनिमम 20 वर्ष मॅक्सिमम 30 वर्ष, याच्यासाठी 4 वर्षाची डिग्री तुमची कंप्लीट असली पाहिजे. कोण कोण ॲप्लिकेशन देऊ शकतं, तर याच्यामध्ये हॉर्टिकल्चर, ॲग्रिकल्चर, त्याच्यानंतर ॲनिमल हजबंडरीमध्ये डिग्री झाली असेल, वेटरनरी सायन्स, डेअरी सायन्स, फिशरी सायन्स, पिसिकल्चर, त्याच्यानंतर ॲग्रिकल्चर, मार्केटिंग आणि कोऑपरेशन अँड बँकिंग, ॲग्रो फॉरेस्ट्री, त्याच्यानंतर फॉरेस्ट्री, ॲग्रिकल्चर, बायोटेक्नॉलॉजी चालता, BTech बायोटेक्नॉलॉजी, फूड सायन्स, ॲग्रिकल्चर, बिझनेस मॅनेजमेंट, फूड टेक्नॉलॉजी, डेअरी टेक्नॉलॉजी, ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंग, सेरिकल्चर, फिशरी इंजिनिअरिंग. तर या सगळ्या गोष्टी, या सगळ्यामध्ये जर तुमचं जर क्वालिफिकेशन जर असेल तर तुम्ही AFO साठी फॉर्म भरू शकता. राजभाषेसाठी काय लागतं, पोस्ट ग्रॅज्युएशन डिग्री लागते, एक तर हिंदी विथ इंग्लिशमध्ये पण, म्हणजे हिंदी पण पाहिजे, त्याच्याबरोबर तुमचा इंग्लिश सब्जेक्ट असला पाहिजे पोस्ट ग्रॅज्युएशनमध्ये ॲज अ सब्जेक्ट ॲट अ डिग्री ग्रॅज्युएशन लेवल. पोस्ट ग्रॅज्युएशन डिग्री इन हिंदी विथ तुमचा जी डिग्री असेल त्याच्यामध्ये इंग्लिश असला पाहिजे, किंवा तुम्हाला राजभाषा अधिकारीमध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन डिग्री संस्कृत जर असेल पोस्ट ग्रॅज्युएशनमध्ये तर इंग्लिश आणि हिंदी हे डिग्रीमध्ये सब्जेक्ट असले पाहिजेत. लॉ ऑफिसरसाठी बॅचलर डिग्री इन लॉ LLB मध्ये तुमची डिग्री असली पाहिजे. त्याच्यानंतर एनरोल ॲडव्होकेट विथ बार काउन्सिलला तुमचं एनरोल असलं पाहिजे. त्याच्यानंतर HR साठी तुमचा ग्रॅज्युएट अँड 2 इयर्स फुल टाईम पोस्ट ग्रॅज्युएशन कशात असेल तरी चालेल, पण तुमचं पोस्ट ग्रॅज्युएशन फुल टाईम पोस्ट ग्रॅज्युएशन डिग्री इन 2 इयर्स फुल टाईम पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन पर्सनल मॅनेजमेंट, इंडस्ट्रियल रिलेशन, HR, सोशल वर्क, लेबर लॉ याच्यामध्ये तुमचं पोस्ट ग्रॅज्युएशन असलं पाहिजे मिनिमम 2 वर्षाचं. मार्केटिंग ऑफिसरसाठी हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. बरेच जण आपल्या ॲग्रीचे पण याच्यामध्ये ॲप्लिकेशन देत असतात, त्याच्यामध्ये एज तेवढंच आहे. ग्रॅज्युएशन तुमचं लागतं कशातही असेल, 2 इयर्स फुल टाईम MMS मार्केटिंग, त्याच्यानंतर 2 इयर्स फुल टाईम MBA, एक तर MBA झालं पाहिजे पण ते मार्केटिंगमध्ये असलं पाहिजे. 2 वर्षाचं फुल टाईम PGDBA, PGDBM, PGPM, PGDM
PGDM विथ स्पेशलायझेशन इन मार्केटिंग, म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएशन हे तुमचं मार्केटिंगमध्ये असलं पाहिजे. त्यावेळेस तुम्ही मार्केटिंग ऑफिसरला अप्लाय करू शकतात. ग्रॅज्युएशन तुमचं BSc ॲग्रिकल्चर आहे आणि तुमचं जर MBA झालं असेल मार्केटिंगमध्ये तर तुम्ही इथं अप्लाय करू शकतात. आता इथं पहा महत्त्वाचं हे येतं, बऱ्याच जणांचा प्रॉब्लेम हा आहे. इन केस ड्युअल स्पेशलायझेशन ऑफ द फील्ड ऑफ स्पेशलायझेशन शुड बी फील्ड प्रिस्क्राईब. तुमचं जर ड्युएलमध्ये 2 सब्जेक्ट जर स्पेशलायझेशनमध्ये असतील पण जे तुम्हाला प्रिस्क्राईब म्हणजे या नोटिफिकेशनमध्ये मेन दिलेलं आहे जसं की मार्केटिंग, तर मार्केटिंगच तुमचं त्याच्यामध्ये ग्राह्य धरलं जाईल हे लक्षात ठेवा. ड्युएल जरी असेल किंवा काही काहींचं असतं मेजर आणि मायनर असे दोन्ही पण असतात पहा. याच्यामधला तुमचा मेजर हा तुमचा मार्केटिंग असला पाहिजे. थोडक्यात त्याचं जर झालं असेल MBA मार्केटिंगमध्ये मेजर होता आणि फायनान्स हा तुमचा मायनर होता. मेजर सब्जेक्ट हा तुमचा दिलेला असला पाहिजे, म्हणजे मार्केटिंगमध्ये असेल फायनान्स मायनर असेल तुम्ही ॲप्लिकेशन देऊ शकतात. पण जर तुमचा फायनान्स मेजर असेल तर मार्केटिंग जर तुमचा मायनर असेल तर तिथं तुम्ही देऊ शकत नाही. सरळ मेन्शन केलेलं आहे नॉट इलिजिबल टू द अप्लाय टू स्पेशलायझेशनमध्ये पहा. त्याच्यानंतर फॉर द पोस्ट अदर दॅन IT ऑफिसर कॅन्डिडेट शूड हॅव सर्टिफिकेट डिप्लोमा. हा हे लक्षात ठेवा. तुमच्या IT ऑफिसर जर सोडलं बाकीचे जेवढे काही स्पेशलिस्ट ऑफिसर असतील त्याच्यामध्ये तुम्हाला कॉम्प्युटर ऑपरेशन्स किंवा लँग्वेज शूड हॅव स्टडीड कॉम्प्युटर इन्फॉर्मेशन ॲज द वन ऑफ द सब्जेक्ट इन हाय स्कूल कॉलेज और इन्स्टिट्यूट. तुमचा कॉम्प्युटरचा काही ना काही संबंध असला पाहिजे. याच्यासाठी तुमच्याकडे एक तर MSc असेल आपल्याला टेन्शन घ्यायचं कारण नाही आहे. जर आपल्याकडे MSc नसेल तर कॉम्प्युटर हा सब्जेक्ट आपल्याला BSc ॲग्रिकल्चरमध्ये होता, त्याच्यामुळे टेन्शन घेऊ नका. ज्याच्याकडे नसेल जर समजा बाकीचे भाषा वगैरे जे असतील यांच्याकडे MSc नाहीये दुसरा आहे तर यांचं जे असेल कॉम्प्युटरमध्ये कंपल्सरी त्यांना काही ना काही सर्टिफिकेट असलं त्यांच्याकडे पाहिजे. आपल्याला टेन्शन घ्यायची गरज नाही. पुढे गेल्यानंतर ऑल द एज्युकेशन क्वालिफिकेशन शुड बी फ्रॉम युनिव्हर्सिटी इन्स्टिट्यूट बोर्ड गव्हर्नमेंट ऑफ इंडिया. 21/7/2025 पर्यंत तुमचं क्लिअर असलं पाहिजे, तुमचं ग्रॅज्युएशन कंप्लीट असलं पाहिजे. दुसरी महत्त्वाची गोष्ट जे काय तुमचे इंटरव्ह्यूसाठी जे डॉक्युमेंट सबमिट करणार आहे ते सगळे 21/7/2025 पर्यंतच कंप्लीट असले, इंटरव्ह्यूपर्यंत नाही 21/7 पर्यंतच. त्याच्या पुढे गेल्यानंतर त्याच्यानंतर पहा काय, त्याच्यानंतर कॅन्डिडेट्स कॅन अप्लाय फॉर ओनली 1 पोस्ट. तुम्ही जर तुमचं BSc ॲग्रिकल्चर झालं आणि त्याच्यानंतर पोस्ट ग्रॅज्युएशन तुम्ही जर समजा मार्केटिंगमध्ये जर केलं असेल तर तुम्ही मार्केटिंग ऑफिसरला पण अप्लाय करू शकतात का, AFOला पण करू शकत नाही. एकाच पोस्टला तुम्ही ॲप्लिकेशन देऊ शकतात, मल्टिपल पोस्टसाठी ॲप्लिकेशन देऊ शकत नाहीत. त्याच्यानंतर जर तुम्ही मल्टिपल जर समजा ॲप्लिकेशन जर दिले तर जो शेवटचा फॉर्म असेल त्याला तुम्हाला ग्राह्य धरलं जाईल पहा. त्याच्यानंतर क्रेडिट हिस्ट्री. आता ह्यो निकाल तर काल दिलेला आहे आपल्या हायकोर्ट वगैरे यांनी किंवा कोर्टाने की क्रेडिट हिस्ट्रीचं असं काही महत्त्व नाही, परंतु त्यांनी याच्यात पण कॉलम दिलाय की तुमची क्रेडिट हिस्ट्री तिथं पाहिली जाईल. जॉईनिंगच्या टायमिंगला क्रेडिट हिस्ट्री चांगली ठेवा, याचं टेन्शन घ्यायचं नाही. सर सिबिल खराब आहे मग मी फॉर्मच नाही भरत असं टेन्शन घेऊ नका, त्याचा काही इम्पॅक्ट जास्त पडत नाही पा. लक्षात ठेवा क्रेडिट हिस्ट्रीचा सिबिल वगैरे जे असेल ते तुमचं. त्याच्यानंतर पा पुढे गेल्यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट नोट. This clause does not apply to the candidates with no bank account. This requirement is not pre-conditional apply. आता याच्यामध्ये काही काहींनी लोन घेतलेलं असते, KCC काहींच्या नावावर असते, काही काहींचे दुसरे लोन असते एज्युकेशन, त्याचे हप्ते भरलेले नसतात, प्रॉब्लेम असतो काही काहींना, त्याचं टेन्शन घ्यायचं नाही. पण ज्याच्या नावावर लोनच नाही आहे मग त्यांनी त्याच्यासाठी काय, त्याच्यासाठी कुठल्या प्रकारचं टेन्शन घ्यायचं काम नाही. त्यांचा जो क्रेडिट स्कोअर असेल हे एक तर -1 असेल किंवा 0 असेल पा, त्यांचे कुठल्या प्रकारचं लोन नाही म्हटल्यानंतर काही अडचण नाही पा. पुढे गेल्यानंतर ॲप्लिकेशन जी फी असेल पा 1/7/2025 पासून ते 21/7/2025 पर्यंत फॉर्म भरायचे. याची जी फी असेल ही फी किती आहे तर ही टोटल फी 175 रुपये ST SC आणि PWBD यांच्यासाठी ही फी असेल पा, इन्क्लुजिंग GST. त्याच्यानंतर 850 रुपये ही तुमची बाकीच्यांसाठी म्हणजे EWS ओपन त्याच्यानंतर OBC यांच्यासाठी ही फी आहे 850 आणि तुमचे SC ST आणि PWBD यांच्यासाठी फी आहे तुमची 175 पा 175. त्याच्यानंतर ऑनलाईन पद्धतीनेच पेमेंट होईल, ऑफलाईन पेमेंट होणार नाही. पुढे गेल्यानंतर पा स्ट्रक्चर ऑफ एक्झामिनेशन हे महत्त्वाचे. प्रीचं स्ट्रक्चर काय ते पा, जे काय तुमचं आपल्याला
हे लॉ ऑफिसर आणि राजभाषा अधिकारीसाठी हे स्ट्रक्चर दिलं आहे। इंग्लिश लँग्वेज त्यांच्यासाठी 50 क्वेश्चन्स असतील, मॅक्सिमम मार्क 25 असतील, इंग्लिशच मीडियम असेल। रिझनिंग असेल 50 मार्क, 50 क्वेश्चन 50 मार्क, इंग्लिश किंवा हिंदीमध्ये त्यांचं नेचर असेल। जनरल अवेअरनेस म्हणजे GA 50 क्वेश्चन 50 मार्क आणि टोटल असा 150 क्वेश्चनचा पेपर असतो त्यांचा 125 मार्कला। याच्यासाठी 2 तास असतात। याच्यामध्ये तुम्हाला क्वांट दिसत नाही, कशासाठी? लॉ ऑफिसर आणि राजभाषा, त्यांचं क्वांट काय महत्त्वाचं नाही। पण आपल्यासाठी जे ॲग्रिकल्चर फील्ड ऑफिसर असेल, HR असेल, त्याच्यानंतर पर्सनल ऑफिसर किंवा मार्केटिंग ऑफिसर असेल, यांच्यासाठी सिलेबस काय? तर सिलेबस पहा, तो म्हणजेच तुमचं इंग्लिश जे असेल 50 क्वेश्चन्स असतील 25, इथं हाफ मार्कला आहे, लक्षात ठेवा। PO वगैरे यांच्याकडे 1 मार्कला 1 असतोय, त्याच्यामुळे मार्क जास्त पडतात, इथं हाफ मार्क आहे। रिझनिंग असेल 50 क्वेश्चन्स 50 मार्क आहे, हे लक्षात ठेवा। 50 क्वेश्चन्स 50 मार्क आहेत, 50 क्वेश्चन 50 मार्क। त्याच्यानंतर क्वांट जे असेल 50 क्वेश्चन्स 50 मार्क, हे पण लक्षात ठेवा। आणि टोटल असे 150 मार्क्स, 150 क्वेश्चन्स असतील आणि हे तुमचे 125 मार्क्स तिथं आलेले असतील। आणि दुसरं 2 तासाचा तुम्हाला वेळ असेल आणि याच्यामध्ये सेक्शनल टायमिंग पण आहे। 40 मिनिटाचा तुम्हाला इंग्लिशसाठी टाइम असेल, 40 मिनिटाचा रिझनिंगसाठी असेल, 40 मिनिटाचा तुमचा क्वांटसाठी असेल। म्हणजेच आपल्याला प्रीला क्वांट, रिझनिंग इंग्लिशच आहे, त्यांचं मीडियम कुठल्या प्रकारचं मराठी वगैरे नाही, इंग्लिश आणि हिंदीमध्ये तुम्ही घेऊ शकतात, पण जास्त करून बेटर राहील इंग्लिश पा। ज्याला हिंदी समजा त्यांनी हिंदी घ्या। त्याच्यानंतर पुढे गेल्यानंतर पा, याच्यामध्ये सेक्शनल कट ऑफ पण लागतो, हे पण सांगितलेलं आहे। म्हणजे तुम्हाला पास होत असताना सेक्शनल कट ऑफ पण काढावा लागतो आणि फायनल कट ऑफ पण काढावं लागेल। आणि हो कट ऑफ निघाल्यानंतर तुम्ही मेन्सला जाताल पा। मेन्स एक्झाम कशी असते, मग त्याचा सिलेबस काय? मेन्स एक्झाम जे असेल पा, लॉ ऑफिसर असेल, IT असेल, ॲग्रिकल्चर असेल, HR असेल, मार्केटिंग असेल, यांच्यासाठी मेन्स एक्झामला प्रोफेशनल नॉलेज, त्या क्षेत्राचं तुम्हाला नॉलेज असलं पाहिजे किंवा ते तुम्हाला क्वेश्चन्स असतील। प्रोफेशनल नॉलेजमध्ये समजा ॲग्रीचा मुलगा आहे तर ॲग्रीचेच क्वेश्चन्स असेल, त्याला लॉचे क्वेश्चन नसतील, लॉचा असेल तर लॉचेच क्वेश्चन्स असतील। याच्यामध्ये ॲग्रिकल्चरला फॉर एक्झाम्पल AFला 60 क्वेश्चन्स असतील 60 मार्कला आणि 45 मिनिटं तुमचा टायमिंग असेल, 45 मिनिटं टायमिंग फक्त ॲग्रिकल्चर असेल मेन्ससाठी। IT वाल्यांना IT असेल, लॉ वाल्यांना लॉ असेल, हिंदीवाल्यांना हिंदी भाषा असेल। त्याच्यानंतर पुढे गेल्यानंतर पा, राजभाषा अधिकारीला काय असते तर प्रोफेशनल नॉलेज ऑब्जेक्टिव्ह 45 क्वेश्चन्स असतात, लक्षात ठेवा। आणि 2 तुमचे प्रोफेशनल नॉलेजवर डिस्क्रिप्टिव्ह, ऑब्जेक्टिव्ह प्लस डिस्क्रिप्टिव्ह असं राजभाषेसाठी असते आणि त्याच्यासाठी 60 मार्क असतात, 30-30 मिनिटाचा दोघांना वेळ, ऑब्जेक्टिव्ह 30 मिनिटं, डिस्क्रिप्टिव्हला 30 मिनिटं। याच्यानंतर पुढे गेल्यानंतर हे लक्षात ठेवा, महत्त्वाच्या गोष्टी। प्लीज नोट दॅट कॅन्डिडेट्स विल नॉट बी परमिटेड टू अपियर फॉर द ऑनलाईन प्री ॲज वेल ॲज ऑनलाईन मेन एक्झाम विदाउट द फॉलोइंग डॉक्युमेंट्स। हे सगळ्यात महत्त्वाचे। बरेच जण म्हणते सर माझं ते हरवलंय, मग मला पेपरला बसून देत नाही, हे लक्षात ठेवा। प्रीला तुम्हाला जे काही फॉर्म भरताल त्यावेळेस तुमचं ॲप्लिकेशन जे लेटर असेल किंवा जे ॲप्लिकेशन फॉर्म असेल याची प्रिंट पण बरोबर ठेवा। व्हॅलिड कॉल लेटर फॉर द रिस्पेक्टिव्ह डेट अँड सेशन ऑफ एक्झामिनेशन, तुम्हाला जे कॉल लेटर आले ते व्यवस्थित ठेवायचं। दोज कॅन्डिडेट कॉल द मेन एक्झाम विल ऑल्सो रिक्वायर्ड ब्रिंग ऑथेंटिकेशन स्टॅम्प कॉल लेटर प्री एक्झाम, हे लक्षात ठेवायचं। जे काही तुम्ही प्रीला गेलात पेपरला, प्रीला गेल्यानंतर होतं असं की तिथं तुम्हाला स्टॅम्प मारून ते ॲप्लिकेशन फॉर्मवर दिलेला असतो, तो तुम्हाला मेन्ससाठी सांभाळून ठेवायचं, नाही तर सर हरवला आणि 2 महिन्याचा गॅप मध्ये हरवला आणि त्याच्यानंतर मग ते पेपरलाच बसून द्याय नाही, ही चुकी तुमची असेल। त्याच्यामुळे मेन्स प्रीला गेल्यानंतर तुम्हाला जे काही ॲप्लिकेशन लेटर तुमचं असेल त्याच्यावर स्टॅम्प मारल्यास ते जपून ठेवायचं 2 महिने। त्याच्यानंतर पुढं कॅन्डिडेट्स रिपोर्टिंग लेट आफ्टर द रिपोर्ट, हे पण झालेलं आहे बऱ्याच जणांच्या का 5-10 मिनिट सर लेट आले, फक्त सर 2च मिनिट लेट आले। डिसिप्लिन आहे का तुमच्यात? इथं 2-2 मिनिटांनी तुम्हाला बाहेर काढलेलं आहे पा बऱ्याच जणांना, आणि परत तुम्ही म्हणता की सर माझे 2च मिनिटं लेट झाले, त्यांना काही घेणं देणं नाहीये, हे लक्षात ठेवा। त्याच्यामुळे टाईमवरच जायचंय तिथं। पुढे गेल्यानंतर पा, जो टायमिंग असेल त्याच्या अर्धा 1 तास अगोदरच जाऊन बसा तिथे, 1-2 तास। त्याच्यानंतर पेनल्टी रॉंग, म्हणजे जे तुम्हाला निगेटिव्ह सिस्टीम आहे का, तर निगेटिव्ह सिस्टीम आहे 0.25 हे लक्ष, एक चुकला क्वेश्चन तर 0.25 मार्क्स कमी होणार आहे, ही तिथं निगेटिव्ह सिस्टीम आहे। पुढे गेल्यानंतर सर कट ऑफ स्कोर ऑनलाईन मेन एक्झाम जे असेल पा, याच्यामध्ये पा कशा प्रकारे मार्क्स ऑप्टेन इन द ऑनलाईन मेन्स एक्झाम ओनली विल बी कन्सिडर फॉर द शॉर्ट लिस्टिंग फॉर द इंटरव्ह्यू अँड ऑल्सो फॉर द फायनल मेरिट सिलेक्शन। म्हणजे तुमचे प्रीचे कुठल्या प्रकारचे मार्क धरले जाणार नाही, जो कट ऑफ लागेल ते तुम्ही काढा, जे सेक्शनल कट ऑफ लागेल ते तुम्ही काढा आणि त्याच्यानंतर मेन्सला जा, पण मेन्सचा स्कोर आणि इंटरव्ह्यूचा स्कोर हा तुम्हाला फायनलसाठी सिलेक्शनसाठी कामाला येणार आहे।
प्रीचा अजिबात उपयोग होणार नाही, प्री फक्त काढायची आपल्याला. त्याच्या पुढे गेल्यानंतर एक्झाम सेंटर खाली दिलेले आहेत. एक्झाम सेंटर कुठल्या प्रकारचे बदल होणार नाहीत. एक्झाम सेंटरमध्ये जे तुम्ही दिलेलं असेल तेच तुमचं एक्झाम सेंटर असेल. त्याच्यानंतर पहा इंटरव्ह्यू. इंटरव्ह्यूचं काय, कॅन्डिडेट्स हू हॅव बीन शॉर्टलिस्टेड इन द ऑनलाईन मेन एक्झाम फॉर विल बी सबसिक्वेंटली बी कॉल्ड फॉर द इंटरव्ह्यू. जे मेनला असतील, मेन्स पास होतील, त्याच्यानंतर तुम्हाला इंटरव्ह्यूला तिथं बोलवलं जाईल. पहा त्याच्यानंतर पुढं द टोटल मार्क्स अलॉटेड फॉर द इंटरव्ह्यू आर 100 मार्क्सचा तुमचा इंटरव्ह्यू असतो, हे लक्षात ठेवा. 100 मार्क्स तो जो मार्क असतील मिनिमम क्वालिफाईंग मार्क्स इंटरव्ह्यू विल बी नॉट लेस दॅन द 40%. जर तुमची कॅटेगरी ओपन EWS वगैरे जर असेल तर तुम्हाला 40% मार्क त्या इंटरव्ह्यूमध्ये पडलेले असले पाहिजेत. 35% SC ST OBC त्याच्यानंतर PWBD कॅन्डिडेट्सला तिथं पडले पाहिजे 100 पैकी. त्याच्यानंतर त्याला कन्वर्ट केलं जातं 20 मार्कामध्ये. पहा त्याच्यानंतर पुढे गेल्यानंतर द कंबाईन फायनल स्कोर कॅन्डिडेट शेल बी अराइव्ह ऑन द बेसिस ऑफ टोटल ऑब्टेन्ड बाय द कॅन्डिडेट्स ऑन मेन एक्झाम अँड इंटरव्ह्यू. दोन्हींचे मार्क धरले जातील. त्याच्यानंतर तुम्ही तिथं जॉईन होऊ शकतात तुम्ही जर मेरिटमध्ये बसले तर. इंटरव्ह्यू स्कोर कॅन्डिडेट फेलिंग सिक्युअर मिनिमम क्वालिफाईंग मार्क्स ऑदरवाइज ब्रॅड फॉर द इंटरव्ह्यू फॉर फर्दर प्रोसेस शेल नॉट बी डिस्क्राइब. जर मिनिमम मार्क्स तुम्हाला इंटरव्ह्यूमध्ये भेटले नाही तर तुम्ही तिथं पुढच्या प्रोसेससाठी तुम्ही तिथं लागू होणार नाही तुमच्यासाठी, म्हणजे तुम्ही तिथून बाहेर पडलेला असताल. पहा लक्षात आलंय. पुढे गेल्यानंतर म्हणजे मिनिमम मार्क्स इंटरव्ह्यूमध्ये पडलेच पाहिजे. स्केल 2ला अनुभव आहे, इंटरव्ह्यूला फेल केलेले आहेत. पहा इंटरव्ह्यूला फेल केलेले आहेत. व्हिडिओ थोडा लंबा होईल परंतु व्यवस्थित पहा कारण का नवीन मुलं असतील. दिस इज अन ऑल इंडिया केडर. सगळ्या ऑल इंडियात तुमची पोस्टिंग होईल हे त्यांनी सांगितले. तुमच्या इंडियामध्ये कुठेही होईल. तुम्हाला महाराष्ट्रच लागत असेल तर हे नसेल, हे लक्षात ठेवा. जे तुम्हाला सगळीकडे तुम्हाला तिथं जावं लागेल सर्व्हिससाठी. त्याच्या पुढे गेल्यानंतर डॉक्युमेंट्स जे असतील पहा ते डॉक्युमेंट्स कोणते कोणते पाहिजेत. आता तिथं राशन कार्ड घेऊन चाललाय, राशन कार्ड चालत नाही हे लक्षात ठेवा. तिथं जे काही लर्निंग ड्रायव्हिंग लायसन असेल ते सुद्धा चालणार नाही. ड्रायव्हिंग लायसन लर्निंग ते चालणार नाही, राशन कार्ड चालणार नाही. कॅन्डिडेट्स हू हॅव चेंज देअर नेम विल बी अलाउ ओनली इफ दे ओरिजिनल गॅजेटेड नोटिफिकेशन. तुम्हाला गॅजेटेड ऑफिसरकडून त्या गोष्टी सगळ्या केलेल्या पाहिजेत जे तुमचं नाव चेंज केलंय. देअर ओरिजिनल मॅरेज सर्टिफिकेट ॲफिडेव्हिट इन ओरिजिनल, म्हणजेच तुमच्याकडे मॅरेज सर्टिफिकेट जर मॅरिड असताल तर ते असलं पाहिजे. सिग्नेचर कॅपिटलमध्ये करतोय यो बहादर तर हे चालणार नाही. कॅपिटल सिग्नेचर चालत नाही हे लक्षात ठेवा. बरेच जण चुका करतात. बायोमेट्रिक व्हेरिफिकेशन वगैरे होईल. द कॅन्डिडेट्स टू ॲडव्हान्स पोजेसेस ॲक्वायर व्हॅलिड आधार कार्ड फॉर द CRP. आधार कार्ड तुमचं चांगलं असलं पाहिजे तर ते व्यवस्थित तुमचं ते तिथं व्हॅलिड असलं पाहिजे हे लक्षात ठेवा. त्याच्यानंतर पुढं कॅन्डिडेट्स नीड टू ब्रिंग द कॉल लेटर अँड द other requisite document as per the information provided the information hand out the call letter. कॉल लेटर जे असेल मेन्स एक्झामच्या टायमिंगला तुमचं प्रीचं कॉल लेटर लागल. ते तर मेन्सचं तर लागल पण प्रीचं पण लागल हे लक्षात ठेवा. हाऊ टू अप्लाय, कसा फॉर्म भरायचा सर, कुठून फॉर्म भरायचा, तर तुम्ही डायरेक्टली 1/7/2025 पासून ते 21/7/2025 पर्यंत त्यांच्या वेबसाईटवरती जायचं IBPSच्या आणि त्याच्यानंतर तुम्ही फॉर्म भरू शकता. त्याच्यासाठी फी दिलेली 175. SC ST त्याच्यानंतर PWBD 850 तुमची ओपन आणि त्याच्यानंतर OBC EWS साठी. त्याच्यानंतर कॅन्डिडेट्स फर्स्ट रिक्वायर्ड टू गो द ऑफिशियल वेबसाईट. IBPSच्या वेबसाईटवरती जायचं www.ibps.in. याच्यावरती जाऊन तुमचं CRP SPL वरती जायचं. त्याच्यानंतर क्लिक हिअर टू द अप्लाय ऑनलाईन फॉर CRP स्पेशलिस्ट ऑफिसरवरती क्लिक करायचं. नंतर क्लिक हिअर फॉर न्यू रजिस्ट्रेशनवर क्लिक करायचं. रजिस्ट्रेशन करायचं व्यवस्थित. त्याच्या खाली दिलेली माहिती भरत चालायची. फॉर्म भरला जाईल. पेमेंट पूर्ण झाल्याशिवाय फॉर्म भरला जात नाही. पेमेंट पूर्ण करावं लागतं. त्याच्यानंतर कॅन्डिडेट्स आर रिक्वायर्ड टू टेक प्रिंट आउट द रिसिप्ट. रिसिप्टची प्रिंट आउट ठेवा बरोबर पेमेंट केलेल्याची, परत नंतर प्रॉब्लेम्स होतात. त्याच्यानंतर द मोबाईल नंबर आणि ईमेल ID ते पण प्रॉब्लेम आहे. एकदा बऱ्याच जण झालं ईमेल ID चुकलाय सर, थोडंसं डॉट इकडं तिकडं झालं. डॉट इकडं तिकडं झालं तर आपल्या आयुष्यात डॉट आहे तो फक्त. याच्यामध्ये हे लक्षात ठेवा मोबाईल नंबर व्हॅलिड असला पाहिजे, ईमेल ID व्यवस्थित असला, रजिस्टर करताना तेवढी काळजी घ्यायची. सगळ्या गोष्टी त्याच्यावरच तुम्हाला कळतील, बाकीकडे फोन बिन येणार नाहीत. नवीन पोरांनी लक्षात ठेवा. त्याच्यानंतर एक लक्षात ठेवा, द स्क्राइब अरेंज बाय द कॅन्डिडेट शुड नॉट बी कॅन्डिडेट फॉर द एक्झामिनेशन CRP इफ व्हायोलेशन ऑफ द अबव डिटेक्शन इन ॲट एनी स्टेज सिलेक्शन कॅन्डिडेट CRP बोथ कॅन्डिडेट ऑफ द स्क्राइब विल बी कॅन्सल. म्हणजेच तुमचं जे कॅन्डिडेट जर समजा स्क्राइब घेऊन गेल्यानंतर काही जर प्रॉब्लेम जर इकडं तिकडं जर केलं तर त्या कॅन्डिडेट जे असेल त्याचं कॅन्डिडेचर कॅन्सल होईल आणि त्याच्यानंतर स्क्राइब जे असेल त्याला सुद्धा कॅन्सल केलं जाईल. ॲज अ स्क्राइब म्हणून त्याला कॅन्सल तिथे केलं जाईल. स्क्राइब कॅन ॲक्ट ॲज अ स्क्राइब ओनली फॉर
one candidate CRP process. If violation of detected at any stage, candidature of the candidates for CRP will cancel and scribe will be debarred from the future examination. एकदम स्ट्रिक्टली दिलेलं आहे इथं. स्क्राइब जो असेल हा फक्त स्क्राइब म्हणून तिथं काम करेल, कुठल्या प्रकारचे प्रॉब्लेम्स तिथं तयार करणार नाही. त्याच्यानंतर जर तसं जर व्हायोलेशन जर झालं तर तुमचं जे काही कॅन्डिडेट असेल त्याचं कॅन्सल होईल कॅन्डिडेचर, आणि त्याच्यानंतर CRP एक्झामसाठी कॉमन रिक्रुटमेंट प्रोसेससाठी ज्या एक्झाम्स असतील त्याचे, आणि त्याच्यानंतर फ्युचर एक्झाम ज्या असतील त्याच्यासाठी स्क्राइबला डिबार केलं जाईल, हे त्यांनी स्पष्ट दिलेलं आहे. स्क्राइब शुड बी फ्रॉम डिफरंट अकॅडमिक स्ट्रीम. तुमचा जो स्क्राइब असेल तो डिफरंट अकॅडमिकचा पाहिजे. म्हणजे जर समजा मी BSc ॲग्रिकल्चर आहे तो BCom वगैरे याचा पाहिजे. त्याचं कॅन्डिडेट कॅन अप्लाय फॉर ओनली वन पोस्ट, हे मी आत्ताच सांगितलं. जे काही तुम्ही एकाच पोस्टसाठी ॲप्लिकेशन देताल, जो शेवटचा फॉर्म भरला जाईल तो तुमचा ॲक्सेप्ट असेल. कॅपिटल लेटरमध्ये सिग्नेचर चालणार नाही, हे लक्षात ठेवा. ज्या साईजमध्ये पाहिजे फोटो आणि ते त्याचमध्ये पाहिजे. त्याच्यानंतर इंटिमेशन विल बी सेंड बाय ईमेल आणि SMS ओनली. लक्षात ठेवा, SMS आणि ईमेल याच्यामध्येच तुमच्या सगळ्या गोष्टी असतील. त्याच्यानंतर खूप मोठं झालं, लेंदी झालंय, 30 मिनिटाचं झालंय. पण पहा, कॉल लेटर्स जे असेल अँड इलिजिबल कॅन्डिडेट शुड डाउनलोड IBPS वेबसाईटवरती तुम्हाला सगळ्या गोष्टी भेटतील पाहते. त्याच्यानंतर स्क्राइबचा फॉर्म अगोदरच भरून द्यायचा आहे, हे पण लक्षात ठेवा. त्याच्यानंतर पहा, तुमच्या स्पेशलिस्ट ऑफिसर 2026-27 साठी किती जागा आहेत. आता हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. बँक ऑफ बडोदा 0, बँक ऑफ इंडिया 0. पहा, तर ॲग्रिकल्चर फील्ड ऑफिसरचे जे काही येणार असेल नॉट रिपोर्टेड ते कधी रिपोर्ट करू शकतात. बऱ्याच जणांना प्रॉब्लेम असेल, सर 310 जागा आल्यात, मग काय करू काय नाही, काही करायचं नाही. याच्यावर मी डिटेल व्हिडिओ बनव. पण याच्यामध्ये टोटल ज्या जागा असतील हे 310 आहेत. जे येणार असेल त्यांनी, नवीन जे कॅन्डिडेट असेल त्यांनी समजून, येणार म्हणजे नॉट रिपोर्टेड. 0 जे असेल त्यांना गरज नाही AFOची, त्यांनी दिलेले आहेत तिथं. पण ह्या बदलू पण शकतात. त्यांना जर रिपोर्ट करायचं असेल तर ते रिपोर्ट पण करू शकतात. ज्यांनी 0 दिला ते पण बदलू शकतात. नॉट रिपोर्टेड तर आहेच. इथं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बँक ऑफ महाराष्ट्राने जागा जास्त काढलेल्या आहेत, 80च्या आसपास आहे. पोस्टिंग सुद्धा महाराष्ट्र भेटू शकते बरं का, पोस्टिंग सुद्धा महाराष्ट्र भेटू शकते. तर महाराष्ट्राच्या 80 जागा आहेत. त्याच्यानंतर तुमच्या बाकीच्या इंडियन ओव्हरसीज बँकच्या 80 आहेत. त्याच्यानंतर पंजाब नॅशनल बँकने पुन्हा एकदा जास्त जागा दिल्यात, 150 आहे. तर अशा टोटल तुमच्या 310 जागा असतील, हे लक्षात ठेवा. टोटल याला घाबरून जायचं नाही, जागा नंतर वाढतील, हे लक्षात ठेवा. त्याच्यानंतर HRच्या जागा आहेत तुमच्या 10 फक्त. त्याच्यानंतर IT ऑफिसरच्या जागा आहेत तुमच्या 203, लॉ ऑफिसरसाठी जागा आहेत 56, अशा या सगळ्या जागा आहेत. आणि मार्केटिंग ऑफिसरसाठी 350 आहे. राजभाषासाठी असेल 78 जागा, ते लक्षात ठेवायचं. प्री आणि मेन्स एक्झाम टेंटेटिव्ह आपले जे महाराष्ट्रासाठी जे लोक असतील त्यांना सेंटर कुठं कुठं आहेत तर सेंटर लक्षात ठेवा. अमरावती, अहिल्यानगर, भंडारा, छत्रपती संभाजीनगर, जळगाव, जालना, कोल्हापूर, लातूर, ठाणे, मुंबई या सगळ्या ठिकाणी प्रीचा असेल. इकडे दिलेलं अमरावती, अहिल्यानगर, भंडारा, छत्रपती संभाजीनगर, त्याच्यानंतर जळगाव, जालना, कोल्हापूर येथे सुद्धा तुमचं मेन्सचं असेल. तर सेंटर चांगले निवडा, शक्यतो पुणेच निवडा, माझं असं म्हणणं असते, कारण कॉलेजेस चांगले आहेत तिथले. त्याच्यानंतर पुढं तुम्हाला महत्त्वाचं अजून महत्त्वाचं काय गेलं वर त्याच्यानंतर हे जे टेक्स्ट जे तुम्हाला डिक्लेरेशन द्यायचं त्याचा फॉर्मॅट पण दिलेला आहे. तिथं पण व्यवस्थित लिहा, तिथं स्पेलिंग चुका, हे चुका, या गोष्टी करू नका. ते तिथं दिलेलं आहे, नवीन पोरांनी लक्षात घ्या. त्याच्यानंतर पुढं ऑनलाईन ॲप्लिकेशन विल नॉट रजिस्टर्ड अनलेस यू अपडेट युअर फोटोग्राफ सिग्नेचर अँड फोटोग्राफ. तुम्हाला तिथं जोपर्यंत तिथं देत नाही तोपर्यंत ते होणार नाही, हे लक्षात ठेवा. त्यांनी सरळ सरळ ते मेन्शन केलेलं आहे. ते त्याच इमेज, तेच साईज, सगळ्या गोष्टी असल्या पाहिजे. बाकी सगळं खाली तुम्हाला फॉर्मॅट दिलेले आहेत वेगवेगळे. जे तुमचे OBC सर्टिफिकेट कसं असलं पाहिजे, PWBD सर्टिफिकेट कसं असलं पाहिजे, या सगळ्या गोष्टी त्यांनी इथं मेन्शन केलेल्या आहेत. या सगळ्या जे अशा फॉर्मॅटमध्ये तुमचं पाहिजे असं त्यांनी दिलेलं आहे. हे गोष्टी सगळ्या माहिती आहेत सगळ्यांना, ठीक आहे. तर अशा प्रकारचं डिटेल नोटिफिकेशन होतं. सर मला प्रश्न पडलाय 310 जागाचा, मला प्रश्न पडलाय मार्केट 350चा, टेन्शन घेऊ नका. पुन्हा जागा वाढू शकतात. मागच्या वेळेस जसं झालंय तसं होऊ शकतं. जागा जर समजा 900-1000च्या दरम्यान जर गेल्या तर पश्चाताप होईल. त्याच्यामुळे अभ्यास चांगला करा, अभ्यास चांगला करा. जागेचा विचार करू नका. मला या 310तच यायचंय, या दृष्टीने प्रीसाठी मेन्ससाठी अभ्यास करायचा आहे. नंतर त्या जागा वाढतील, नंतर त्या फायदा होईल. त्याच्यामुळं 310 साठीच मला लढायचं, एवढं लक्षात ठेवायचं. जे काय ॲग्रीचे पोरं असतील त्यांनी लक्षात आलंय. तर ह्या गोष्टी लक्षात ठेवा. फॉर्मच्या डेट 1/7/2025 पासून ते 21/7/2025 पर्यंत ही तुमची डेट असणार आहे. लक्षात आलंय.
फॉर्मचे फी वगैरे 850 एक त्याच्यानंतर 175 का काय येते. ठीक आहे, आपण इथं थांबूया. हे नोटिफिकेशन डिटेल बनवण्याचं कारण जे नवीन मुलं असतील जे आत्ता चालले त्यांना माहीत नसते काही गोष्टी, म्हणून या सगळ्या गोष्टी डिटेल सांगितल्या. त्या गोष्टी नोटिफिकेशन व्यवस्थित ऐका, त्याच्यानंतर फॉर्म भरा, हे लक्षात ठेवा. ठीक आहे, तर आपण इथं थांबूया. पुन्हा भेटूया आपण अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. थँक्यू.